नमस्कार मित्रांनो, सोलापूरला आलो असताना आज एक अनपेक्षित भेट घडली. खरं सांगायचं झालं तर साधारणतः महिन्याभरापूर्वीच मी नेटफ्लिक्सवर श्रीकांत हा चित्रपट बघितला होता. तो खरा मी बघायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की तो क्रिकेटपटू श्रीकांतबद्दल असेल, पण प्रत्यक्षात हा चित्रपट एका अशा उद्योजकावर आहे, श्रीकांत बोला, जे जन्मतः अंध होते पण त्यांनी अनेक अडचणींवर मात करून अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेऊन भारतात येऊन एक यशस्वी उद्योजक म्हणून वाटचाल सुरू केलेली आहे. वेस्ट टू वेल्थ म्हणजे कचऱ्यापासून ते पॅकेजिंग मटेरियल बनवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आणि त्यांच्या कामात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी देखील त्यांना महत्त्वाचं सहाय्य केलं होतं आणि खरोखर चित्रपट बघून मी भारावून गेलो होतो. आज सोलापूरला आलो असताना अचानक मी एका अंध व्यक्तींसाठीच्या ग्रंथालयात प्रवेश केला. खरंच मला आत्तापर्यंत कल्पना नव्हती की अंध व्यक्तींसाठी अशा प्रकारचं ग्रंथालय आणि ते सोलापूर शहरामध्ये मला बघायला मिळेल. आणि या भेटीमध्ये माझी भेट झाली प्रभाकर कदम, जे स्वतः राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्याबरोबर आहेत रियाज तांबोळी. रियाज राष्ट्रीय दृष्टिहीन संघ सोलापूर त्याचे जनरल सेक्रेटरी किंवा महासचिव आहेत. रियाज आणि प्रभाकरजी, स्वागत आहे आपलं MH48 या चॅनलवर. नमस्कार. प्रभाकरजी, मला सांगा, हे ग्रंथालयाबद्दल मी पहिले प्रश्न विचारतो की अंध व्यक्तींसाठी ग्रंथालय आणि त्याच्यात वेगवेगळी 300 पुस्तकं, हे सगळं का सुरू करा असं वाटलं किंवा काय त्याची पार्श्वभूमी आहे? त्याची पार्श्वभूमी अशी आहे की जसे डोळस लोक वाचतात तसे आमच्या अंध व्यक्तींना पण वाचायला मिळालं पाहिजे, त्यांच्याही साहित्यिक भूका भागल्या पाहिजेत. याच्यासाठी आम्ही एका वाचनालयाचं, सार्वजनिक वाचनालयाचं 20 डिसेंबर 2020 पासून इथं सोलापूर येथे सुरू केलेलं आहे. आणि इथे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 300 पुस्तकं आहेत, वेगवेगळी आत्मचरित्र आहेत, काही लेखकांच्या कादंबऱ्या आहेत, काही कविता संग्रह आहेत, म्हणजे सगळ्याच प्रकारची पुस्तकं इथं आम्ही वाचायला विद्यार्थ्यांना आणि रसिकांना, वाचकांना उपलब्ध करून देत असतो. पण ही पुस्तकं आपल्याला म्हणजे आपण स्वतः ब्रेल लिपीमध्ये तयार करून घेतात, राज्य शासनाकडून कशा प्रकारे ही पुस्तकं निर्माण केली जातात? आमची मगाशी आपण चर्चा केली आणि आता सगळ्या दर्शकांसाठी सांगू इच्छितो मी, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र ही एक बिगर राजकीय संघरूपी चळवळ आहे आणि या संस्थेचं जे कार्यालय आहे, हेड ऑफिस आहे, ते मुंबई येथे आहे. आणि आमचा जो प्रकल्प आहे, पुस्तकं छापणे आणि प्रिंटिंग इतर सगळं, आणि एक शाळा जी आहे ती जागृती अंधकन्या देवाची आळंदी पुणे येथे आहे. आणि या संस्थेचे पदाधिकारीसुद्धा ब्लाइंड आहेत. तर तिथं आमच्या प्रकल्पामधून जशी आपण लोकांची मागणी आहे तशा पद्धतीने पुस्तकं, वेगवेगळी प्रकारची डोळस जशी पुस्तकं असतात ते डोळस लिपीतलं पुस्तक त्यांना देतो आणि आम्ही ते ब्रेलमध्ये प्रिंट करून घेतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतो. अशा पद्धतीचं फक्त पोस्टाने जी पुस्तकं पोहोचवतो आम्ही, ते पोस्ट मात्र आम्हाला फ्री आहे. आणि ते पुस्तकं विदर्भ, मराठवाडा, खानदेश म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच कानाकोपऱ्यातून हे फिरत राहतात. जशी मागणी लोक करतात तशा पद्धतीने आम्ही ते पुरवतो. तुम्ही या संस्थेचा असा उल्लेख केला की अंध व्यक्तींसाठी चालवलेली बिगर राजकीय चळवळ आणि अंधांसाठी काम करणारी, तर ही चळवळ कशा प्रकारे उभी राहिली? कारण जवळजवळ 47 वर्ष या संस्थेला आता होत आली, तर कशी वाटचाल या संस्थेची राहिलेली आहे? तर ही संस्था, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र, ही संस्था स्थापन झाली 5 जून 1977ला. त्याच्या वेगवेगळ्या शाखा सुरू करण्यात आल्या. पैकी आपली विभागीय शाखा जी आहे ती 1978 साली सुरू करण्यात आली. आणि बाकी मग नागपूर शाखा, नाशिक शाखा, इतर सगळ्याच शाखा हळूहळू सुरू करण्यात आल्या आणि जिल्हा शाखासुद्धा सुरू करण्यात आल्या. आमच्याकडे सोलापूरलाही जिल्हा शाखा आहे आणि त्या शाखेचे जनरल सेक्रेटरी, महासचिव श्री रियाजजी तांबोळी हे पण आपल्यासोबत आहेत. मी रियाजला नंतर वेगळे प्रश्न विचारीनच, पण साधारणतः एक आकडा जर सांगायचा झाला तर महाराष्ट्रात या संघाशी जोडलेले
किती अंध व्यक्ती महाराष्ट्रात आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात बोलायचं झालं तर किती लोक या सगळ्या संस्थेशी जोडले गेलेले? आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यापुरता जर विचार केला तर नोंदणीकृत असलेले जे सभासद आहेत ते कमीत कमी 600हून अधिक आहेत. आणि एकूण महाराष्ट्र लेवलची जर संख्या बघितली तर 10,000पेक्षा जास्त सभासद आहेत आमच्याकडे. आणि सगळ्या अंध व्यक्ती याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत का? एक छोटा भाग, किती लोक जोडले गेले आहेत अंध व्यक्तींपैकी? 10,000 व्यक्ती नोंदणीकृत आमच्याकडे महाराष्ट्र लेवलला जोडलेले आहेत आणि सोलापुरात 600हून अधिक व्यक्ती आहेत. पण अंध व्यक्तींची संख्या महाराष्ट्रात किती आहे साधारणतः? एक अंध व्यक्तींची संख्या असं मोगम सांगता येईल तर ते आपल्याला साधारणपणे 4 लाखापेक्षा जास्त असेल एकट्या महाराष्ट्रात. हो. त्यातले 10,000 लोक संस्थेशी रिलेटेड जोडलेले आहेत आणि त्यात अंशतः अंध आणि वेगवेगळे प्रकार जे आहेत अपंगत्वाचे त्याच्यामुळं ते विभागलेले दिसतात आणि संख्या आकडेवारी जास्त वाटते, पण ही मोगम ढोबळ स्वरूपाची आकडेवारी आहे. तुम्ही मगाशी अनौपचारिक गप्पांच्या ओघात म्हणालात की खास करून अंध व्यक्तींसाठी ज्या सरकारच्या किंवा बिगर सरकारी योजना आहेत त्यांची माहिती लोकांपर्यंत उपलब्ध करणं, त्याच्यासाठी त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी काही मदत करणं किंवा त्याचा फॉलोअप किंवा अन्य काही अडचणी असतील तर या कशा प्रकारच्या अडचणी किंवा कशा प्रकारच्या गोष्टीचा सामना व्यक्तींना करावा लागतो आणि त्याच्यात ही संस्था मदत करते? ही संस्था अंध व्यक्तीच्या अगदी शालेय जीवनापासून त्यांना मदत करते. सर्वप्रथम मुलगा 7वी पास झाला आणि त्याचं अंधशाळेतलं शिक्षण संपलं की लगेच 8वीला मुलगा गेल्यानंतर विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो तर त्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ सर्वप्रथम मिळवून देण्याकामी संस्था अर्ज करते, पाठपुरावा करते, त्याच्याकडून ती प्रोसेस सगळी पूर्ण करून घेते. त्याचबरोबर महानगरपालिकेकडे काही ह्यांच्यासाठी सोयी आहेत, सुविधा आहेत, त्याचाही लाभ ही संस्था त्यांना देत असते. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडे 5% निधी असतो, राखीव निधी, तर त्याच्यासाठी सुद्धा तो मिळवून देण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाला शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी, त्याला सहाय्यभूत ठरतील अशी साधनं मिळवून देण्यासाठी ही संस्था लहान वयापासून अगदी 8वी म्हणजे त्याचं हायस्कूलचं जीवन सुरू होतं आणि ही संस्था त्याच्या आयुष्यात हळूहळू पदार्पण करत असते. तुमची स्वतःची कहाणी जरा सांगा, कारण ती खूप लोकांसाठी प्रेरणादायक ठरेल की कशा प्रकारे तुम्ही म्हणजे तुम्ही संघर्ष केलाच एक साहित्यिक, नंतर नोकरी करताना, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे केल्या? पूर्वी माझ्या स्वतःचं शिक्षण जे आहे ते BA पर्यंत झालेलं आहे. भैरवतन दमाने अंधशाळा सोलापूर इथला विद्यार्थी आहे मी आणि तिथून खूप संघर्ष केला. अगदी 1998 पासून 2005 पर्यंत मोठा संघर्ष केला. खूप सारी आंदोलनं, उपोषणं केली, प्रसंगी निदर्शने केली, खूप सारा पाठपुरावा, अर्ज, विनंती अर्ज केला आणि नंतर अखेर 2005 साली सोलापूर महानगरपालिकेत सिनियर क्लर्क म्हणून मी नोकरीला लागलो. ओके. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे म्हणजे आतापर्यंत कोणत्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पडल्यात का? राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रच्या प्रत्येक उपक्रमामध्ये, कार्यक्रमामध्ये जे पदाधिकारी जबाबदारी देतील ती सगळी जबाबदारी आमचे प्रेरणास्थान आणि शाखेचे महासचिव माननीय DP जाधव साहेब ज्या जबाबदाऱ्या देतील, अध्यक्ष श्रीमानजी खापेकर साहेब ज्या जबाबदाऱ्या देतील आणि ट्रेझरर अर्थात कोषाध्यक्ष श्रीमानजी ज्ञानोबा मरडे हे ज्या जबाबदाऱ्या देतील त्या सगळ्याच जबाबदाऱ्या समर्थपणे जबाबदारीने पेलण्याचा मी प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे. पण या म्हणजे मी श्रीकांत या चित्रपट आत्ताच मी बघितलं, त्या अनुषंगाने विचारतो की त्या चित्रपटात असं दाखवलेलं आहे की अंधशाळेतनं बाहेर पडल्यावर जेव्हा तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये जाता तेव्हा ज्या अडचणी की एकेकाळी विज्ञान शिकायला बंदी अंध व्यक्ती नव्हती, त्यांनी शक्यतो कला शाखा किंवा वाणिज्य शाखाच घेतली पाहिजे अशी अट होती. नंतर तंत्रज्ञान क्षेत्रात अगदी IIT सारख्या संस्थांमध्ये त्यांना प्रवेश करायला, तर अशा ज्या गोष्टींमधला प्रवेश असतो तर या कशा प्रकारे गोष्टी तुम्ही सांगाल? बरोबर ऐकलंय तुम्ही ते आणि बरोबर माहिती आहे. तर ते अंध व्यक्तींना अगदी विज्ञान शाखेत प्रवेश मिळत नव्हता, वाणिज्य शाखेत प्रवेश मिळत नव्हता, त्याच्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. आता मलासुद्धा विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता, परंतु विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी 25 वर्षापूर्वी एवढी जागृती नव्हती. परंतु आता तांत्रिक प्रगती झाल्यामुळं अगदी सगळ्या क्षेत्रात प्रगती करता येते आणि श्रीकांत बोल्ला सर
हे थोर उद्योजक आहेत, ह्यांनासुद्धा खूप सारा संघर्ष करावा लागला. अनेक त्यांच्या मुलाखती यूट्यूबवरच्या आणि इतर चॅनलवरच्या आपण बघतो की त्यांनी खूप संघर्ष केला. तर आम्हाला लेखनिक असतो परीक्षेसाठी, हो, तर तो परीक्षेसाठी लेखनिक मिळवणे कामीसुद्धा फार संघर्ष करावा लागायचा आणि 1 क्लास बिलो असाच लेखनिक चालायचा. आजही तो 1 क्लास बिलोच लेखनिक घेऊन आम्ही परीक्षा देत असतो. समजा 12वीची परीक्षा द्यायची आहे तुम्हाला बोर्डाची, तर 11वीचाच लेखनिक घेतला पाहिजे अशी नियमावली आहे शासनाचा. आणि त्याने काही चूक केली तर तुमची चूक नसताना त्याच्या चुकीचा भुर्दंड त्याची फळं आम्हाला भोगायला लागतात. आम्ही कधीकधी यामुळं अनुत्तीर्णही होतो, नापासही होतो. काही व्यक्ती अशा असतात, शासन किंवा शाळा महाविद्यालय रायटर पुरवतात आणि त्या विद्यार्थ्याला लिहिता वाचता सुद्धा येत नाही आणि त्यामुळे आमचा इंग्लिशचा पेपर हमखास राहण्याची शक्यता असते. त्यासाठी शासनाने काहीतरी कठोर उपाययोजना केली पाहिजे आणि संस्था प्रमुखांनी आणि शाळा महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरून थोडीशी दक्षता घेतली पाहिजे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. जे लोक शिक्षण पूर्ण करतात, उच्च शिक्षण पूर्ण करतात, त्यांना नोकरीसाठी किंवा असं हे करण्यासाठी खाजगी क्षेत्रामध्ये खासकर दरवाजे उघडे असतात का मुख्यतः सरकारी नोकऱ्या आणि त्याच्यातही काही मर्यादित नोकऱ्या, अशा कशा प्रकारच्या संधी उपलब्ध असतात? फार चांगला प्रश्न विचारला. कारण सोलापूरमध्ये जी जागृती झालेली आहे अंध अपंगांबद्दल ती खूप चांगली आहे. सोलापूरचे उद्योजक, उदाहरणार्थ बालाजी अमायन्सचे राम रेड्डी साहेब, प्रिसिजनच्या सुहासिनी शहा मॅडम, यांनी खूप चांगला दृष्टिकोन आमच्याबद्दलचा ठेवून अंध व्यक्तींना त्यांच्या योग्यतेप्रमाणे, त्यांच्या पात्रतेप्रमाणे खाजगी क्षेत्रातसुद्धा खूप चांगलं काम दिलं आहे. त्याचबरोबर अश्विनी रुग्णालयाचे बिपिनभाई पटेल यांनीसुद्धा आमच्या लोकांना लिफ्टमन, टेलिफोन ऑपरेटर आणि काही ठिकाणी रिसेप्शनिस्ट अशा पद्धतीचं काम दिलेलं आहे. पण तरी देखील म्हणजे असं हे काम देताना मुख्यतः त्याच्यामध्ये एक सहानुभूतीचा विचार असतो का, की एक तुमची लढाई ही समानतेसाठी आहे, सहानुभूतीसाठी नाही आहे? तर तो दृष्टिकोन बदलताना दिसतोय का? हो, निश्चित तो बदलताना दिसतोय. अण्णांना विधायक दृष्टिकोन ठेवून संधी दिली जाते आणि आम्हीसुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमाने त्याच्यावर मात करून खूप क्वालिटी वर्क, खूप गुणवत्तापूर्ण काम देण्याचा प्रयत्न करत असतो. आमचे जे टेलिफोन ऑपरेटर असतील, आमचे जे लिफ्टमन असतील, आमचे जे लेखन करणारे क्लर्क असतील, टायपिस्ट असतील, तर ते तांत्रिक सहाय्यभूत ठरतील अशा साधनाच्या माध्यमातून खूप चांगलं काम करतात आणि समाजापर्यंत पोहोचवतात. आणि जे प्राधिकरण आम्हाला काम देणार आहे, उदाहरणार्थ बालाजी अमायन्स असो, अश्विनी रुग्णालय असो किंवा सोलापूर सहकारी रुग्णालय असो किंवा दवाखाना हॉस्पिटल कुठली खाजगी आस्थापना असो, ते मात्र आमच्या कामावर अगदी बेहद खुश असतात. हे मला आनंदाने, गौरवाने सांगायला आवडेल. धन्यवाद प्रभाकरजी. आज मी काही रियाजलाही काही प्रश्न विचारणार आहे, पण आज एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. जेव्हा मी आज इथे आलो तेव्हा बाहेर सगळी अनेक दिव्यांग तरुण बसले होते आणि उपक्रम असा होता की हे जे झोमॅटो वगैरे जे सगळे फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस असतात, तर त्या सर्व्हिसेसचे लोक हे इकडनं म्हणजे त्यांचं इंटरव्ह्यू किंवा ते डिलिव्हरीसाठी दिव्यांग लोकांचा वापर, त्यांच्यासाठी वेगळ्या गाड्या किंवा हे उपलब्ध करून देणं, तर अशा प्रकारचा उपक्रम आज इथे होता. मला बघून खूप आनंद झाला. मी आता रियाजकडे वळतो. रियाज, सर्वप्रथम तुझं स्वागत आहे MH48वर. मला सांगण्यात विशेष उल्लेख करावा, कारण मी एक स्वतःला यूट्यूबर आणि यूट्यूबर्स म्हणून आम्हाला जो संघर्ष करावा लागतो त्यातली आनंदाची गोष्ट म्हणजे रियाज हा स्वतः यूट्यूबर आहे, स्वतः साहित्यिक आहे. रियाज, काय सांगशील तुझी बॅकग्राऊंड, तू कशा प्रकारे या सगळ्या क्षेत्रात शिरलास? मी सर्वप्रथम MH48 या चॅनलवरच्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार करतो. आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी अनय सरांच्या माध्यमातून, विनीता मॅडमच्या माध्यमातून पोहोचते, याचा खरंच आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. आत्ताच प्रभाकर कदम सरांनी राष्ट्रीय दृष्टींन संघ याबद्दल माहिती दिली आहे. मी सर्वप्रथम माझा परिचय थोडक्यात करून देतो. रियाज हनीफ तांबोळी. मी राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड या अंधशाळेत माझं पहिलीपासूनचं शिक्षण झालं. तदनंतर चंद्रभागाबाई येलुराव प्रशाला या प्रशालेत 10वीपर्यंत आणि त्याच महाविद्यालयात 11वी 12वी 2 वर्षांचं महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. तदनंतर स्टेनोग्राफी कोर्स करण्यासाठी मी मुंबईला गेलो. मुंबईला जाऊन इंग्लिश मराठी स्टेनोग्राफी केलं. 80 वर्ड्स पर मिनिट इंग्लिश, 40 वर्ड्स पर मिनिट कम्प्युटर टायपिंग
आणि 80 वर्ड्स पर मिनिट मराठी शॉर्ट हँड हे कोर्स मी मुंबईला कंप्लीट केले. त्यानंतर नाशिकला गेलो. नाशिकला इंग्रजी, मराठी, MACIT ही सगळी प्रशिक्षणं पूर्ण करून तिथं 1.5 वर्ष माझ्याच अंधबंधू भगिनींना प्रशिक्षण देण्याचं मी काम 1.5 वर्ष केलं. आणि आता राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूरचा महासचिव म्हणून ज्या जबाबदाऱ्या वाट्याला येत आहेत त्या पूर्ण करण्याचा सर्वांच्या मार्गदर्शनानं आणि सहकार्यानं प्रयत्न करतोय. पण हे सगळं करता करता तू साहित्यिक म्हणून तू साहित्य निर्मिती करत होतास आणि तू यूट्यूब चॅनलही चालवतोस, तर हा अनुभव कसा होता? खरं तर मला वाचनाची 4वी-5वीपासून आवड आहे. जे पुस्तक ब्रेलमध्ये उपलब्ध असेल आणि ते पुस्तक आसपासच्या वाचनालयात आहे अशी पुस्तक मी मिळवायचो, वाचत राहायचो. अभ्यासक्रमांच्या पुस्तकांपेक्षा अवांतर वाचनाची पुस्तकं बरीच वाचली. मग त्यामध्ये प्रवीण दवणे सरांचं वय ते वादळ विजांचं हे मी वाचलेलं पुस्तक पहिलं मला आठवतं. त्यानंतर द्विदल अशी एकापाठोपाठ एक पुस्तकं वाचत गेलो. पंडित महादेवशास्त्री जोशींचं स्फूर्तींचे धबधबे नावाचं पुस्तक आहे, JK कृष्णमूर्तींचं ज्ञातापासून मुक्ती, अशी कितीतरी पुस्तकं सांगता येतील. वाचायला लागलो. त्या वयात ते विचार कितपत कळायचे माहीत नाही, पण ते शब्द प्रेरणा देऊन जायचे, आशा पल्लवित करून जायचे की आपण सुद्धा नवे विचार व्यक्त करू शकतो, मांडू शकतो. हे हळूहळू कळत गेलं. आणि जसे मला वेगवेगळ्या स्तरावर प्रवास करताना अनुभव येतील ते अनुभव मी लिहित गेलो. सोबत मला वाटायला लागलं की आपण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी समाजातली वास्तविकता थोडी वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे अंध व्यक्ती म्हटल्यानंतर समाजाची आमच्याकडे बघण्याची जी दृष्टी असते सहानुभूतीपूर्ण, ती दृष्टी बदलायची असेल तर आम्ही सुद्धा समाजाकडे तितक्याच जागरूकपणे सजगपणे बघतो हा दृष्टिकोन रुजवण्यासाठी ज्ञानदीप नावाने मी यूट्यूब चॅनल सुरू केला. आणि त्या चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या साहित्यिकांच्या मुलाखती घेत असतो, सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतो. मी वाचलेली पुस्तकं, त्या पुस्तकातले मला आलेले अनुभव रसिक श्रोत्यांसमोर मांडत असतो. सर, पण हे अनुभव म्हणजे खास करून जसे म्हटलं की खरं म्हणतात की कवी जे सामान्य लोकांना दिसत नाही ते कवी बघू शकतो. आणि त्यामुळे असं एक हे म्हटलं जातं की जरी ज्यांना दृष्टी असते अशा लोकांना जे जगत दिसत नाही किंवा दिसत ते कदाचित तुम्ही दृष्टीहीन लोक बघू शकता, कारण तुमची बाकीची इंद्रिय अधिक तेवढी संवेदनशील असतात आणि ते तुम्ही लोकांचं हे समजू शकता. तर हा काही अनुभव म्हणजे साहित्य तुमचं वेगळं आहे का, असं म्हणजे जरी ते सगळ्यांसाठी असलं तरी त्याच्यातले असे कोणते पैलू आहेत की जे वेगळे असू शकतात? सर, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय. आम्हाला दृष्टी नसणं हे नैसर्गिकदृष्ट्या आलेलं व्यंगत्व आहे. मला ना एक प्रार्थनेतल्या काही ओळी खूप छान आहेत, अत्यंत बोलक्या आहेत, मार्गदर्शक आहेत. पुण्यातलं जे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आहे ना, त्या मुक्तांगण केंद्रातल्या त्यांच्या दैनंदिनीत असलेल्या त्या ओळी आहेत. त्या ओळी अशा आहेत, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. म्हणजे आम्हाला अंधत्व असणं हे टाळणं अशक्य आहे. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, हे या अंधत्वावर मात करण्याची शक्ती आम्हाला मिळावी ही आमची भावना. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे आमच्या हातून जे शक्य साध्य आहे, आम्ही सामान्यांप्रमाणे शिक्षण घेऊ शकतो, सामान्यांप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, समाजाच्या मुख्य प्रवाहांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी करू शकतो. म्हणजे ह्या शक्य आणि साध्य असलेल्या गोष्टी आहेत. मज काय शक्य आहे अशक्य काय, म्हणजे आमच्या हातून काय करणं शक्य आहे आणि काय काही अंश अशक्य आहे, या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन त्या आम्ही करत असतो. बाकी तुम्ही जे विचारत साहित्याच्या बाबतीत आमचं काही वेगळं साहित्य आहे का, तर असं काही नाही सर. म्हणजे ज्या प्रकारचे अनुभव तुम्ही घेतात समाजातनं तेच अनुभव आम्ही सुद्धा घेतो आणि त्याच प्रकारची निर्मिती, त्याच प्रकारचं सृजन आमच्या सुद्धा विचारातनं उमटत राहतं. धन्यवाद रियाज. मला काही प्रश्न प्रभाकरजींना पुन्हा विचारायचे आहेत, त्यामुळे माईक पण म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आत्तापर्यंत ज्या आपण आपल्याला समजत असतं की आपल्याला बरीच माहिती आहे, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या ध्यानीमनी नसतात आणि त्याच्यासाठी खास करून मला जे एक विकलांग विधेयक 2016 हे जे आत्ता विधेयक आणि त्याचा कायदा 2016 साली करण्यात आला, त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या पूर्वी दिव्यांगांना आणि त्याच्यातही खास करून अंध व्यक्तींना करता येणं शक्य नव्हतं, त्यात एक अधिकार म्हणून म्हणजे आधी त्या कदाचित गोष्टी असतील पण त्या कागदावरात असतील. प्रभाकरजी, अशा कोणत्या गोष्टी या कायद्यामुळे शक्य झाल्या आणि काय फरक पडला त्याच्यामुळे? अगोदर 1995 मध्ये एक विधेयक होतं, विकलांग विधेयक, आणि त्यानंतर 2016ला त्या कायद्यामध्ये बदल होऊन थोडासा विस्तृत कायदा आमच्यासाठी
संसदेत पारित झाला आणि त्याच्यामुळं 5% निधी असो, 4% नोकरीचं आरक्षण असो आणि म्हणजे लेखनिकाबाबतची एक तरतूद असो, हे सगळंच आम्हाला सगळेच मूलभूत हक्क जे आहेत डोळस माणसाला किंवा इतरांना, ते मूलभूत हक्क आमच्यासाठी सुद्धा मिळाले पाहिजेत, ही खास करून या विधेयकातील मूलभूत तरतूद आहे. हो, पण म्हणजे मला प्रश्न असा विचारायचा होता की मी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेने प्रवास करतो आणि तो प्रवास करताना अनेकदा कधी 2-4 अंध व्यक्ती एकत्रित प्रवास करत असतात, कधी कोणी एकटाच प्रवास करत असतो. बरोबर. आणि आपल्याला म्हणजे मुंबई बाहेरच्या लोकांना अनेकदा भीती वाटते की आपण रेल्वेने प्रवास करू शकू का नाही, आणि अशा वेळेला हे लोक पूल असतील, गाडीतनं 20-25 सेकंदात लोक उतरतात, चढतात, त्याच्यात योग्य डबा निवडून, तर अशा वेळेला गाडीच्या डब्यावर ब्रेल लिपीमध्ये आतमध्ये सूचना असणं किंवा सरकारी कार्यालयांमध्ये, लिफ्टमध्ये किंवा अन्य सगळ्या गोष्टींमध्ये ब्रेलचा वापर करणं, का यांनी फरक पडला का? लोकांनी आपल्याला स्वतःला एवढं मजबूत करून घेतलं होतं की या गोष्टी नसल्या तरी आम्हाला ते हे होऊ शकतं, म्हणजे याच्याशिवाय आम्ही काम करू शकतो. फरक पडला, त्याच्यामुळं लोकांमध्ये जागृती झाली, डोळस लोकांमध्ये. हो. आम्हाला जो आमचा संघर्ष आहे तो तसाच करावा लागतो. हो. कारण 30 सेकंदात लोकल थांबते, ती उतरावं लागतं, ते तसंच उतरावं लागतं. त्यात काय सहाय्यभूत ठरतील अशी साधनं मदत करत नाहीत. परंतु आमची जी काही सवय आहे, अंधत्व ही आम्हाला कधी अडचण वाटत नाही, ती आमची तात्पुरती चालवून घेण्यासारखी समस्या आहे असं आम्ही समजतो. त्याच्यामुळं त्यात कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही. परंतु शासनाला धन्यवाद द्यायला पाहिजे की सुगम्य भारत आमच्यासाठी या अंतर्गत ज्या काही सुविधा दिल्या गेल्या, जे आता बऱ्याच ठिकाणी रॅम्प्स बसवले गेले, स्टेशनवर रॅम्पची ब्रेल लिपीतून काही डब्यांवरती लिहिलं गेलं, आकडे लिहिले गेले, आरक्षित डब्यांवरती सीट्स नंबर लिहिले गेले, त्याच्यामुळं फायदा आम्हाला नक्की झाला. परंतु काही गोष्टी आजही दिव्यांग म्हटले काय आणि अपंग म्हटले काय फार फरक नाही होत आहे. हो. दिव्यांग म्हटले म्हणजे त्याला सगळ्या सुविधा पोचल्या, हा जो गोड गैरसमज आहे समाजामध्ये तो अत्यंत चुकीचा आहे. त्याच्या बऱ्याच योजना कागदांवरतीच अजून आहेत. हो. त्या खऱ्या अर्थाने खऱ्या दिव्यांगांपर्यंत, खऱ्या अपंगांपर्यंत पोचलेल्या नाहीत. ह्याच्यासाठी विधायक दृष्टिकोन ठेवून समान संधी आणि हक्काचे संरक्षण करण्याची गरज आहे. आत्ता अशा कोणत्या 2-4 गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही एक महासंघ म्हणून संघर्ष करतायत किंवा जे मुद्दे सरकार दरबारी किंवा खाजगी क्षेत्राकडे लावून धरतात की या 4 गोष्टी केल्या तर त्याच्यामुळे एक मोठा फरक आपल्या दैनंदिन आयुष्यात होऊ शकेल? खास करून आमचे जे दिव्यांग बांधव आहेत, जे बेरोजगार आहेत, ज्यांना नोकरी नाही, त्यांना 1,500 रुपये इतकाच निराधार योजनेकडचा लाभ मिळत असतो. संजय गांधी निराधार अनुदान योजनेकडचा, आणि तोही 6-6 महिने, वर्ष 1.5 वर्ष मिळत नाही तो लाभ. आणि त्या योजनेचा जो अनुदान जे आहे ते अनुदान चौपट झालं पाहिजे. किमान 1,500 रुपये आहे तर ते 1.5 चौक 6,000 रुपये इतकं झालं पाहिजे. ह्याच्यासाठी सातत्याने आमची मागणी आहे. कारण मला आठवतं आहे, मी बघितलेलं आहे, आता आपण जर तेलच घ्यायचं म्हटलं तर 146 रुपयाच्या पुढं तेलाची पिशवी आहे. खरं. आणि 1,500 रुपयात काय होणार, त्याचा गृह खर्च कसा भागणार? तो बेरोजगार असल्यामुळं त्याच्या दैनंदिनीच्या गरजा भागवणंसुद्धा अवघड आहे. आणि तो जो गरजा भागवतो त्याचं शिक्षण अर्धवट असतं, त्याला नोकरी मिळत नाही, अशा विवंचनेत असतानासुद्धा 1,500 रुपये इतका कमी लाभ असताना तो आपली उपजीविका कसा करणार, हा माझ्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे. पण याच्यामध्ये खास करून म्हणजे जेव्हा दिव्यांग व्यक्ती कोणी किंवा खास करून अंध व्यक्ती काही नवीन उपक्रम सुरू करायचा असेल किंवा गृहकर्ज असेल, वाहन कर्ज असेल, अशा गोष्टींसाठी जेव्हा बँकेच्या दफ्तरी जाते तेव्हा बँका त्यांच्याकडे तशा पद्धतीने बघतात का तुम्ही कर्ज कसं फेडणार, की म्हणजे काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत? बँकेच्या दृष्टीनं अडचणी आहेत, परंतु सर अगदी खेदाने सांगावंसं वाटतं, आजही अंध व्यक्तींना ATM, चेकबुक आणि इतर सुविधासुद्धा केवळ अंगठा असल्यामुळे मिळत नाहीत. खरं म्हणजे सिग्नेचर, सही, सिम्बॉल त्याचा काही असू शकतो. आणि अंगठा हा सुद्धा अलीकडे व्हेरीफाय केला जाऊ शकतो. आणि तेवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. तरीसुद्धा काही बँकेचे अधिकारी आणि इतर काही लोक याच्याबद्दल आमचं प्रमाणाबाहेर प्रोटेक्शन करण्याच्या हेतूने लोकांना दाखवण्यासाठी
ह्या सेवा सुविधा आम्हाला देत नाहीत आणि छोटा मोठा मला आठवड्यातून 2-3 फोन येतात इथं की मला ATM दिलं जात नाही, मला चेकबुक नाही, माझी ही अडचण आहे, ती अडचण आहे. सातत्याने या वाचनालयाबरोबर सेवा केंद्र म्हणून सुद्धा आम्ही इथं काम करतो आणि दिव्यांगजनांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. खूप साऱ्या समस्यांना त्यांना दैनंदिन जीवनात तोंड द्यायला लागतं. या कामामध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या सामाजिक संस्था आणि यांचे कशा प्रकारे मदत होते किंवा कसे चांगले अनुभव काही त्याच्यातनं आलेले का? हो, खूप सारे आहेत. चंद्रिका भाभी आपले आमच्या बाजूलाच त्यांचं सेवावर्धिनी संस्था आहे, ह्यांचंही आम्हाला नेहमी सातत्याने मदत असते, मार्गदर्शन असतं. मयांक दादा खूप चांगल्या लोकांपर्यंत आम्हाला पोचवत असतात. छोटे मोठे उपक्रम कार्यक्रम आम्ही त्यांच्याही माध्यमातून त्यांच्याही बरोबरीने करत असतो. आता उत्सव दानाचा नावाचं एक सदर आहे आणि त्याच्यामध्ये आमची संस्था ही सहभागी होणार आहे. 28 आणि 29ला हे उत्सव दानाचा या साकव संस्थेकडून चालवली घेणारं एक सदर आहे. तर त्याच्यामुळे एक आणि हे सगळं तुम्ही एक म्हणजे एकीकडे स्वतःची सरकारी नोकरी, या संस्थेचं काम हे करताना काही हॉबीज किंवा एक छंद, तुम्ही गाण्याची तुम्हाला अशा आवड, गाण्याची आवड आहे आणि आपल्या सगळ्यांनाच सांगायला पाहिजे, आमचा एक या संस्थेचा ऑर्केस्ट्रासुद्धा चालतो. जिथं कुठं सण उत्सव आणि जत्रा यात्रा ग्रामीण भागामध्ये असतात आणि वाढदिवस असतात, मुंज असते, लग्न असतं, तिथंसुद्धा आम्ही या ऑर्केस्ट्राचं आयोजन करत असतो. धन्यवाद प्रभाकरजी, धन्यवाद रियाज, आज तुम्ही वेळ दिलात. आज खरं तर योगायोगच म्हणायला पाहिजे की आज अशा 2 व्यक्तींची भेट झाली. खरं तर मी आलो होतो चंद्रिका भाभींची भेट घ्यायला, मुलाखत घ्यायला आणि त्यानिमित्ताने म्हणजे काय म्हणतात दुग्ध शर्करा योग एकाच त्याच्यात 2 गोष्टी जुळून आल्या. पण आजच्या या मुलाखतीने अनेक वेगळी दालनं माझ्यासाठी उघडलेली आहेत की हा विचारच आत्तापर्यंत कधी मनात आला नव्हता आणि की अशा प्रकारच्या अडचणी त्याच्यावर मार्ग कशा प्रकारे काढता येऊ शकेल, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचा संघर्ष करता येऊ शकेल आणि हे सगळं करण्यासाठी जशी सरकारच्या मदतीची गरज आहे तशीच बिगर शासकीय संस्थांची, एक कॉर्पोरेट कंपन्यांची आणि सामान्य लोकांचे सगळ्यांच्या सहभागातनं जर हे या गोष्टी केल्या गेल्या तर ज्याला ॲक्सेसिबिलिटी किंवा आपल्याला जसा जगाचा अनुभव येतो अगदी तसाच अनुभव, अगदी तसाच नाही पण जवळपास तसाच अनुभव सगळ्या अंध व्यक्तींना आणि दिव्यांगांना येऊ शकेल. त्यांना सहानुभूतीची नाही तर समानतेची आणि समानाची आणि सन्मानाची गरज ती त्यांच्या बोलण्यातनं वेळोवेळी व्यक्त होते. प्रभाकरजी स्वतः चांगलं गातात, मोबाईल अगदी व्यवस्थित म्हणून मी म्हटलं की एक आपण बोलताना जो एक मनातली एक दरी असते ती दरी मिटून जाते. रियाजशी पण बोलताना मला त्याचाच अनुभव आला आणि त्यामुळे एक मी ठरवलं की या दोघांची संवाद साधावा. रियाज आणि प्रभाकरजी, आज तुम्ही MH48 या चॅनलला वेळ दिलात त्याच्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपण जो संघर्ष करत आहात तो खरोखर स्तुत्य आहे आणि आपल्या या संघर्षातनं दिव्यांग व्यक्तींना, अंध व्यक्तींना आणखीन ज्या काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात येणं गरजेचं होतं पण आत्तापर्यंत त्याला विलंब लागत होता, त्यात तो संघर्ष आपला यशदायी ठरो एवढीच माझी प्रार्थना. आपण आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो. आणि तुमच्या म्हणजे या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमची संस्था सर्व रसिक श्रोत्यांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचते याबद्दल सुद्धा संस्थेच्या वतीनं आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. आणि या चॅनलच्या कामाबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं, मी मगाशी जसं सरांनी एक प्रश्न विचारला की साहित्य कसं निर्माण होतं आपलं. आता MH48 हे या चॅनलचं नाव आहे. मी सहज हे नाव ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला 48 म्हणजे 4 + 8 12, 4 + 8 12 म्हणजे चॅनलची एकूण बेरीज 12 होते, वर्षात महिनेसुद्धा 12 असतात. म्हणजे 12ही महिने रसिक श्रोत्यांपर्यंत काहीतरी वेगळं मांडण्याचा हा मानस घेऊन सर तुम्ही काम करताय, हे खरंच खूप ग्रेट काम आहे. सर इथं आल्यानंतर त्यांना म्हणजे एक चित्रपट त्यांनी बघितला श्रीकांत बोला यांचा, तो चित्रपट बघून दिव्यांग व्यक्तींचं जीणं वास्तव सगळं चित्र जे आहे ते तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवा असं त्यांना वाटलं. हेच खरं या चॅनलचं यश आहे. आम्ही संस्थेच्या वतीनं
आपल्याप्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद रियाज. खरं म्हणजे तू एक वेगळा आयाम याला दिला. मला लोक विचारतात की MH48 म्हणजे कुठला RTOचा नंबर आहे का वसई विरारचा आणि मला त्याला सांगावं लागतं की हे MH48 आलं ते महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेच्या जागा आणि महाराष्ट्र म्हणून ते असं नाव हे केलं होतं, पण लोकांना वाटतं ते नंबर प्लेट आहे. पण त्या निमित्ताने तू एक वेगळा आयाम 4 अधिक 8 12 आणि 12 महिने चांगला दर्जेदार कंटेंट तयार करण्याचा दिलास. त्याच्याबद्दल खरंच मी तुझा आभारी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.